दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झालाय। या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये हा मोठा स्फोट झालाय। हा स्फोट नेमका कशामुळे झालाय ते अद्यापही समजू शकलेलं नाहीये, पण पोलिसांनी आज फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर संध्याकाळी दिल्लीत हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। एका इको व्हॅनमध्ये हा मोठा स्फोट झालाय। दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी 6:45 ही स्फोटाची घटना घडली आहे। स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली। या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या। या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतंय। घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडेच उरलेत। एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव देखील अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, पण हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। या घटनेमागे नेमकं कारण काय? हा दहशतवादी हल्ला होता की दुसरं काही होतं ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालेत। घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे। घटनास्थळी डॉग स्क्वॉडच्या मदतीनं तपास करण्यात येतोय। या स्फोटात आतापर्यंत 14 जण जखमी देखील झालेत। जखमींना ताबडतोब LNGP रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा स्फोट इतका मोठा होता की त्याच्या आवाजानं परिसरातील दुकानांच्या काचा देखील फुटल्या। तसेच अनेक वाहनांच्या देखील काचा या घटनेत फुटल्यात। या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रस्त्याच्या कडेला झालेल्या या स्फोटात अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। स्फोट झालेल्या कारजवळ उभ्या असलेल्या इतर गाड्यांचं वेगवेगळे भाग देखील हवेत उडाले। या स्फोटाच्या तडाख्यात सापडलेल्या माणसांच्या तर अक्षरशः चिंधड्या उडाल्यात। काही मृतदेह रस्त्यावर देखील पडलेत। ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी NSG आणि NI चे पथक देखील दाखल झालेत। घटनास्थळी पाहणी तपास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची दखल घेऊन तपास यंत्रणांना वेगानं तपास करण्याचे आदेश दिलेत। आज शाम करीब 7 बजे दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर I-20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है। ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं। प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं। ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है। NSG और NIA की टीम FSL के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है। आसपास के स्थान के सभी CCTV कैमरा और बाकी सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए हैं। मेरी CP दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है। CP दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं। हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी। सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे। मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा। राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्यात। सर्व रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणं इथं सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू केली असून संवेदनशील ठिकाणी आणि काही भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे।